काला तालाब हादसे के बाद सुरक्षा व्यवस्था पर सवाल। महापौर हर्षाली चौधरी ने अधिकारियों से मांगा जवाब। कल्याण पश्चिम स्थित काला तालाब में 17 वर्षीय अज्ञात किशोरी की मौत के बाद एक बार फिर केडीएमसी की सुरक्षा व्यवस्था सवालों के घेरे में आ गई है। किशोरी की मौत के कारणों का अभी तक खुलासा नहीं हो सका। पुलिस मामले की हर पहलू से जांच कर रही है। घटना के बाद स्थानीय नागरिकों और जनप्रतिनिधियों ने काला तालाब परिसर की सुरक्षा व्यवस्थाओं पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। जानकारी के अनुसार काला तालाब परिसर की सुरक्षा और निगरानी का जिम्मा निजी ठेकेदार को सौंपा गया है, लेकिन यहाँ लगे कई सीसीटीवी कैमरे लंबे समय से बंद पड़े हैं। घटना के समय सुरक्षा गार्ड की मौजूदगी और उनकी भूमिका को लेकर भी सवाल खड़े हो रहे हैं। इसके अलावा परिसर की कई स्ट्रीट लाइट भी लंबे समय से बंद होने के कारण नागरिकों की सुरक्षा पर चिंता व्यक्त की जा रही है। मामले को गंभीरता से लेते हुए मनसे के नगर सेवक गणेश लांडगी ने संबंधित अधिकारियों को आड़े हाथों लिया। इसके बाद महापौर हर्षाली चौधरी ने महापौर कार्यालय में स्मार्ट सिटी और बिजली विभाग के अधिकारियों की बैठक बुलाकर सुरक्षा व्यवस्था पर जवाब तलब किया। महापौर ने कहा कि जब नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित नहीं हो पा रही है, तो सुरक्षा व्यवस्था पर किए जा रहे करोड़ों रुपए के खर्च का औचित्य क्या है। महापौर हर्षाली चौधरी और नगर सेवक गणेश लांडगे ने सुरक्षा व्यवस्था में लापरवाही बरतने वाले जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की। उनका कहना है कि सार्वजनिक स्थलों पर सुरक्षा के नाम पर भारी खर्च किया जा रहा है, लेकिन उसका लाभ आम नागरिकों तक पहुंच ही नहीं रहा है। गैरतलब है कि इससे पहले केडीएमसी के शास्त्री नगर अस्पताल में नगर सेवक रमेश मात्रे द्वारा डॉक्टरों और स्वास्थ्य कर्मियों के साथ मारपीट की घटना के दौरान भी सुरक्षा व्यवस्था सवालों के घेरे में आई थी। वहीं बाई रुक्मणी अस्पताल में भी आवारा कुत्तों की आवाजाही को लेकर भी मरीजों और उनके परिजनों की सुरक्षा पर लगातार सवाल उठते आ रहे हैं। लगातार सामने आ रही इन घटनाओं के बाद नागरिकों ने केडीएमसी के विभिन्न परिसरों में तैनात सुरक्षा कर्मियों की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए सुरक्षा व्यवस्था को तत्काल दुरुस्त करने और लापरवाही बरतने वाले अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। मान्य सदस्य लांडगे साहेब माझ्याकडे आले त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की मॅडम एका मुलीचा आपला भगवा तलाव म्हणजेच काळा तलाव म्हणजेच भगवा तलाव तिथे एकीचा जीव गेलेला आहे, त्यासाठी आम्ही खेद व्यक्त करतो। त्या जेव्हा मी पाहणी केली त्यावेळेस मला असं समजलं की ज्यांना आपण टेंडर दिलेला आहे त्या ठेकेदारांनी मेंटेनन्स व्यवस्थित केलेला नाही आहे। त्यांना मी सांगितलं की तुमचे सुरक्षा रक्षक कमी आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे लाईफ गार्ड्स नाही आहेत। आणि त्यानंतर आत्ता सामान्य सदस्य जेव्हा जतीन भाऊ आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम इथे बऱ्याच अशा गोष्टी घडतात की त्या आम्ही वारंवार सांगत असतो महापालिकेला की ह्या गोष्टी कमतरता आहेत। आज नागरिकांनी माझ्याकडे कंप्लेंट केलेल्या आहेत की इथे बरेच असे प्रकार घडतात की ते आम्हालाही बघवत नाही। आम्ही जेव्हा इथे फिरायला येतो जसे त्यांचे जॉगिंग ट्रॅक असतात ते जॉगिंग करत असतात त्यावेळेस त्यांना तो त्रास होतो। सर त्यांच्या कंप्लेंटी भरपूर आलेल्या आहेत माझ्याकडे। त्यावेळेस आता आपण महापालिकेचे अधिकारी बघू शकता ते माझ्यासोबत आहेत। मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं आहे, ठेकेदाराला मी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की तुम्ही ते मेंटेनन्सचं काम करायचं आहे, तुमच्याकडून होत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचा मी आदेश करणार आहे। कमिशनर साहेबांना मी आताही रिपोर्टिंग करणार आहे की तिथे प्रकार जे घडतात आता एका मुलीचा जीव गेलेला आहे आणि त्याच्यासाठी जिम्मेदार म्हणून मी ठेकेदाराला सांगते आहे की तुम्ही आहात त्याच्यासाठी। जर तुम्हाला आम्ही टेंडर दिलेला असतानाही तुम्ही जी सिक्युरिटी घ्यायला पाहिजे होती ती तुम्ही घेतली नाही आहे। यासाठी जबाबदार म्हणून कोण आहे तर हे स्वतः आहे ठेकेदार। मी त्यांना दोषी धरते आहेत। आज त्या मुलीचा जीव जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट घडलेली आहे। हा पॉईंट मला करायचा नाही। आज आमचा हा ऐतिहासिक तलाव म्हणून गाजला जातो। आज कल्याणचा हा आमचा मोतीबिंदू आहे आणि त्या मोतीबिंदूला कुठेतरी डाग न लागला पाहिजे यासाठी मी खबरदारी त्यांना घ्यायला सांगितलेली आहे। जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही कॅन्सल, मी त्यांना आत्ताच बोललेलं आहे ठेकेदाराला, तुमच्याकडून मेंटेनन्स होत नसेल किंवा तुम्ही काळजी घेत नसाल तर मी आत्ताच्या आत्ता तुमचा मी तो टेंडर आहे तो कॅन्सल करायला सांगणार आहे। संबंधामध्ये काय संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करा किंवा काही कारवाई करण्याची हो मी सरांशी बोलणार आहे। कमिशनर साहेबांना सांगणार आहे की त्यांची चौकशी करण्यात यावी की हे जे प्रकार घडले तेव्हा त्या ठेकेदारांनी काय काय सिक्युरिटी घेतली पाहिजे होती काय काय नाही, त्यांच्यावरती चौकशी करून तुम्हाला महापालिकेला म्हणून काय करता येईल ते त्यांनी नक्की करण्यात यावं। सर कल्याण डोंबिवलीमध्ये ऐतिहासिक तलाव म्हणून ओळखलं जाणारं भगवा तलाव आज तिथे एक 17 वर्षीय मुलीने सुसाईड केलेलं आहे। सुसाईड केल्यानंतर आपलं स्मार्ट सिटी अंतर्गत आणि विद्युत विभागात जे भगवा तलावाच्या आतमधले जे कॅमेरे लावलेले ते 3 हप्त्यापासून बंद होते।
हे कॅमेरे बंद असले तर अधिकाऱ्यांना याची कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. आज ते समजा कॅमेरे चालू असते, आज त्या मुलींनी जे सुसाईड केलं तर त्याच्यावरती आपण सुरक्षेवरती काहीतरी आळा बसू शकलो असतो, की आपण जे सुसाईड करते त्या गोष्टीत तिथे आपण हे आळा बसवला असता त्याच्यावरती. सर, सुरक्षेचा प्रश्न नेहमीच त्या ठिकाणी ऐरणीवर येत आहे. वारंवार त्या ठिकाणी आत्महत्येचे प्रकरण होत आहेत. मात्र याच्यावर प्रशासन काय भूमिका घेते? माझा तर आरोप आहे की हा जो त्या 17 वर्षाच्या मुलीचा जो जीव गेलेला आहे, हा विद्युत विभागाने जीव घेतलेला आहे. की आज त्या विद्युत विभागाने 3 आठवड्यापूर्वी जे कॅमेरे बंद असते तर ते चालू झाले असते, आज तिचा जीव नसता गेला. तुम्ही सांगा, केबीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये रक्षक असताना एक नगरसेवक मारहाण करतो. दुर्बळबाई हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक असताना भटके कुत्रे फिरतात आणि इथे सुरक्षा रक्षक असताना कोणी उडी मारतो. म्हणजे जे पेमेंट देते सुरक्षा रक्षकांना आपण, तर कोणाला देतो आणि काय कशासाठी देतो याचा विचार नाही करत. सर्वात प्रथम भगवा तलाव हा आपण एक ठेकेदाराला चालवायला दिलेला आहे. तर त्याचं पण काम होतं की आपण सुरक्षा रक्षक व्यवस्थित आहेत की नाही, कॅमेरे चालू आहेत की नाही हे बघण्याचं. पण त्यांनी कुठल्याही परीक्षेत गोष्टी त्या बघितलेल्या नाहीयेत. भूमिका काय असेल तुमची आता? याच्या पुढे भूमिका ही तीव्र असेल की सर्वात प्रथम कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत जे कॅमेरे लागले त्यातले 50% कॅमेरे बंद आहेत. दुसरा मुद्दा, जिथे जिथे गार्डन्स आहेत, तलाव आहेत, हॉस्पिटल आहेत, तर त्याचे कॅमेरे सर्वात पहिले आम्ही जाऊन स्वतः चेक करणार की ते चालू आहेत की नाही. ते चालू नसेल तर आम्ही याला प्रशासनाला याचा जाब विचारणार. खो होते, वारंवार या अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे आपल्याला पाठवलं जात होतं. या संदर्भात काय सांग? सकाळपासून स्मार्ट सिटीकडे जातो, स्मार्ट सिटी सांगते की विद्युत विभाग, म्हणजे एक प्रकारचा अधिकारी स्वतःचं काम हे झटकतायत, अंग झटकण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे नागरिक हे वाऱ्यावरती. आज एक लोकप्रतिनिधी असून पण आम्हाला यांच्याकडे अशी उत्तरं मिळतात, तर सामान्य लोक नागरिकांना हे लोक काय उत्तर देत असतील? थँक्यू.